रेवदंडाजवळ अरबी समुद्रात आढळली संशयित बोट। आढळलेली बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक अंदाज रडारच्या टप्प्यात आल्यानं बोट निदर्शनास। रात्रभरापासून मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं। पुढील काही तासही मुसळधार पावसाचा इशारा। अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात। उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम। पेरणी रखडलेल्या शेतकऱ्यांची चिंता मिटणार। हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा अंदाज। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्हा प्रशासनाकडून उद्या पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन। नांदूर मधमेश्वर धरणामधून जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग वाढवला। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। पावसाचा जोर कायम। नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू। हवामान विभागाचा आज नाशिकला ऑरेंज अलर्ट। धरणांमधून मराठवाड्याकडे 29,179 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा हाकार। 17 दिवसात 19 वेळा ढगफुटी। पुरात 82 जणांचा मृत्यू। अमेरिकेतील टेक्सास राज्यात मुसळधार पावसामुळे महापूर। 50हून अधिक लोकांचा मृत्यू। अनेक बेपत्ता। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। शेतकरी कर्जमाफी भरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। 7/12 कोरा यात्रा काढणार। 7 दिवसांची 138 किलोमीटर पायदळ यात्रा निघणार। गावागावात सभा पार पडणार। पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर मुद्द्यांवर जोरदार घमासान होण्याची शक्यता। सत्ताधारी विरोधक भिडणार। शिंदेंनी दिलेल्या जय गुजरात घोषणेचीही अधिवेशनात पडसाद उमटणार। ठाकरेंची शिवसेना शिंदेविरोधात आक्रमक होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणुकीसाठीही एकत्र यावं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह। पुढच्या भूमिकेकडे लक्ष। युती आणि महत्त्वाच्या राजकीय विषयांवर मत मांडताना आधी माझी परवानगी घ्या। राज ठाकरे यांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना। जपून बोलण्याचाही दिला सल्ला। ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून काँग्रेस 2 हात लांब। महाविकास आघाडीची एकता धोक्यात। आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या स्वबळाच्या चर्चा। ठाकरेंचे अनेक खासदार आमदार आमच्या संपर्कात। गिरीश महाजन यांचा दावा। तर दोनही भाऊ एकत्र आल्याचं बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। आदित्य ठाकरे यांचा पलटवार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज कोर्टामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता। नवी मुंबईतील तुर्भेमध्ये गोडाऊनला भीषण आग। आजूबाजूच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। पालघरमधील धनसार येथील MIDCतील कंपनीला मध्यरात्री भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा। संभाजीनगरचा राजन काबरा CHO परीक्षेत देशात टॉपर। मुंबईतल्या मानव शहाचा 3रा क्रमांक। राज्यामध्ये हृदय शस्त्रक्रियांमध्ये दुपटीनं वाढ। गेल्या वर्षभरात 1,38,000 हृदय शस्त्रक्रिया। चिंता वाढवणारी संशोधनाची गरज। ब्रिक्स देशांच्या नेत्यांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध। दहशतवाद विरोधात लढण्यासाठी सर्व देशांचे एकत्र प्रयत्न। ब्रिक्स देशाच्या मंचावरून पाकिस्तानला भारताचा इशारा। कोल्हापुरी चप्पल घालून करीनानं पोस्ट केला फोटो। सॉरी नॉट प्राडा बट माय ओजी कोल्हापुरी। करीनाचा प्राडाला टोमणा। बर्मिंगहॅममध्ये भारताचा 58 वर्षात पहिला विजय। दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडचा 336 धावांनी पराभव। आकाशदीपच्या 10 विकेट्स तर कर्णधार गिलच्या 430 धावांचं वादळ।